न्यायव्यवस्था ही शासन व्यवस्थेच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक मानली जाते. लोकांना न्याय मिळाल्याने मनःशांती आणि समाधान मिळते. न्याय मिळवून देणे ही सामाजिक सेवा आहे. वकिलांकडे लोकांना न्याय मिळवून देण्याची ताकद आहे. समता, प्रामाणिकपणा आणि न्याय्यता हा न्यायव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती डॉक्टर एस फणसाळकर जोशी यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स जाधवर कॉलेज ऑफ लॉ तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी 2025 या परिषदेचे आयोजन नन्हे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले. याचे उद्घाटन डॉक्टर एस फणसाळकर जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण संभाजीनगर अध्यक्ष रामेश्वर व्ही चटाले, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष शार्दुल जाधव यांसह जाधवर कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्य व पदाधिकारी उपस्थित होते. मूट कोर्ट सोसायटी इस्टॅब्लिशमेंट पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. त्यांच्याकडे सुद्धा ज्ञान त्याच्यापेक्षा काहीच पटीने जास्त आहे, परंतु भाषेचा अभाव कुठेतरी आहे. म्हणून त्या लोकांना त्याच्यामध्ये या मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती येता येत नाही आणि म्हणून ही सगळी लोक पुढे आली पाहिजे. म्हणून आपला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी करतोय. आज मॅडम या मंचावरती आहेत, स्वतः सर या मंचावरती आहेत. मी या दोन्ही लोकांना एक मनापासून त्या ठिकाणी विनंती करणार आहे. ती माझी विनंती अशी आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपलं कॉन्स्टिट्यूशन असं सांगतं की प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक गोरगरीब व्यक्तीला त्या ठिकाणी कायदा समजला पाहिजे आणि त्याच्यासाठी हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, प्रत्येक आता निर्णय सुद्धा जजमेंट सुद्धा त्या भाषेमध्ये देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आपल्याकडे भाषेचं सुद्धा केंद्र त्या ठिकाणी कोर्टांमध्ये त्याच्यामध्ये उपस्थित झालेलं आहे. परंतु हायकोर्ट असतील, सुप्रीम कोर्ट असतील, याच्यामध्ये जर तिथल्या वकिलांना त्या राज्याच्या भाषेमध्ये जर त्यांना केसेस मिळवता जर आल्या तर फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना प्लॅटफॉर्म हा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि तो जर प्लॅटफॉर्म त्यांना निर्माण झाला तर जी आमची गोरगरीबची जनता आहे, ज्या लोकांना वकील जे म्हणतो तेच ऐकावं लागतं आणि वेळेला वकील कॉम्प्रोमाइज झालेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. मी स्वतः वकील असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही जवळनं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पाहतो आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये येते, जर कोर्टामध्ये काय चाललंय हे जर त्यांच्या म्हणजे ते आरोपी असतील किंवा फिर्यादी असतील या दोन्ही लोकांना जर कळालं त्यांच्या भाषेमध्ये तर नक्कीच त्यांना देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कायदा समजेल. अजून कायदा हा तळागाळापर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल आणि जो अन्याय आहे हा अन्याय त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे या दोन्ही मान्यवरांना की आपण याच्यामध्ये काय करू शकतो का. मी स्वतः सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व बार काउन्सिल, सर्व राज्यांची जेवढी काही आपले त्या ठिकाणी चीफ जस्टिस आहेत, मग नंतर आपलं सुप्रीम कोर्ट असेल, या सगळ्या लोकांना युवा संसदेच्या माध्यमातून आम्ही पत्र लिहिलेलं होतं. आणि सर्टिफिकेट कोर्सेस, these are all the wonderful opportunities which you students will be having. Language is not barrier as such, though the topic on which I am talking is normally, you know, whatever the graves are, whatever the opportunities are, whatever the folks privileges are of working in judiciary and the importance of judiciary, I may feel better in talking in English. That is the only reason. But I am really impressed with the work which is undertaken by this institute, and I most heartily welcome you all to the legal profession and also to this institute, the law college. Legal profession is considered to be the most noble profession. Noble in the sense that we give justice, and justice is the motto of this university, of this institute. Justice always implies fairness, equity, equality, and that is what the judiciary aims at. The judiciary is considered to be one of the most important pillars of the governance. आपल्या मराठीत आपण एक 3 स्तंभ म्हणतो, जसं एक एक्झिक्युटिव्ह, वन इज एक्झिक्युटिव्ह, अनदर इज लेजिस्लेचर and third is judiciary. All are of equal importance. On the contrary, the constitution, or the constitution which we have adopted in the year 1950, is giving